नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी TCS पॅटर्ननुसार महत्त्वाचे असणारे 20 प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहत आहोत। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे तलाठी भरती 2023 आहे त्याच्या प्रश्नपत्रिका आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत आणि पूर्णचे पूर्ण प्रश्न आपल्याला TCS पॅटर्ननुसार घेण्यात आलेले आहेत। आणि मित्रांनो, विशेष म्हणजे की हे काही सर्व प्रश्न आहेत हे आपल्याला TCS पॅटर्नमध्ये जेवढ्या काही परीक्षा होतात त्या सर्वांसाठी इम्पॉर्टंट असणारे हे प्रश्न ठरणार आहेत। त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सोबतच आपलं WhatsApp चॅनल देखील आहे। दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा, म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे। आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे आपल्याला अशाच पद्धतीचे व्हिडिओज दररोज पाहायला मिळणार आहेत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, 1840च्या दशकात मुंबई शहरामध्ये मूर्तिपूजा व जाती व्यवस्थेशी लढा देण्याच्या उद्देशाने खालीलपैकी कोणत्या धार्मिक सुधारणेला सुरुवात झाली होती? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कमेंट करून देण्याचा प्रयत्न करा, पण त्यापूर्वी हा प्रश्न समजावून घ्या। प्रश्न काय आहे? 1840च्या दशकामध्ये मुंबईमध्ये मूर्तिपूजा व जाती व्यवस्थेशी लढा देण्याच्या उद्देशाने कोणती धार्मिक सुधारणा जी आहे त्याला सुरुवात झाली होती? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक 4, तर परमहंस मंडळीला सुरुवात झाली होती। सर्वात महत्त्वाचा प्रश्न आपल्याला यावर विचारला जातो की परमहंस मंडळीची स्थापना कधी झाली? तर या ठिकाणी पहा, परमहंस मंडळी हा एक गुप्त सामाजिक धार्मिक गट होता जो 1849 मध्ये मुंबई या ठिकाणी स्थापन झाला होता। याची सुरुवात दुर्गाराम मेहताजी, दादोबा पांडुरंग तरखडकर आणि त्यांच्या मित्राच्या गटाने केली होती। 1840च्या दशकात मुंबई या ठिकाणी मूर्तिपूजा आणि जाती व्यवस्थेशी लढा देण्याच्या उद्देशाने परमहंस मंडळी जी आहे या धार्मिक सुधारणेला सुरुवात झाली होती। या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 2 आहे, 1919च्या जालियनवाला बाग हत्याकांडांच्या चौकशीसाठी खालीलपैकी कोणती समिती नेमण्यात आली होती? या ठिकाणी सर्वात आपल्याला 3 प्रश्न हे महत्त्वाचे आहेत। त्यापैकी पहा, पहिला प्रश्न काय आहे की 1919ला जो जालियनवाला बाग हत्याकांड झाला त्याची चौकशी कोणत्या कमिशन किंवा कोणत्या समितीकडे करण्यात आली होती? तर ती समिती होती पर्याय क्रमांक 2, तर हंटर समिती। आणि या ठिकाणी इम्पॉर्टंट प्रश्न पहा, जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाला? 13 एप्रिल 1919 या रोजी झाला होता आणि या हत्याकांडाची चौकशी हंटर समितीद्वारे करण्यात आली होती। 13 एप्रिल 1919ला अमृतसर या ठिकाणी जालियनवाला या बागेमध्ये डॉक्टर सैफुद्दीन किचलू व डॉक्टर सत्यपाल या नेत्यांना अटक केल्याच्या निषेधार्थ ही सभा आयोजित केली होती। आणि सभा सुरू होता जनरल डायरने 50 ब्रिटिश आणि 100 भारतीय सैनिक यांच्या मदतीने बागेमध्ये येण्याचा जो मार्ग आहे तो पूर्णपणे बंद केला होता आणि त्यांच्यावरती गोळीबार करायला सुरुवात केली होती। आणि 15 एप्रिल 1919 या रोजी संपूर्ण पंजाबमध्ये ओडवायरने लष्करी कायदा सुरू केला होता। या ठिकाणी वर्ष चुकून झाला आहे, वर्ष आहे 1919। आपल्याला PDF मध्ये प्रत्येक चूक ही दूर केलेली असणार आहे। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे। यानंतरचा प्रश्न आहे, 3 ऑक्टोबर 2024 रोजी खालीलपैकी कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे? या ठिकाणी बंगाली, मराठी, आसामी आणि वरीलपैकी सर्व। तर अशी कोणती भाषा आहे की त्या भाषेला 3 ऑक्टोबर 2024 दिवशी अभिजात भाषेचा दर्जा हा देण्यात आला होता? आणि ती जी भाषा आहे ती आहे ऑप्शन क्रमांक 4, वरीलपैकी सर्व। यामध्ये पहा, बंगाली आलं, मराठी आले आणि आसामी आले, ह्या तीनही भाषांना ऑक्टोबर 2024 मध्ये अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे। याविषयी काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत पहा। पॉइंट्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने 3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे। तसेच पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली यांनाही अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे। राज्य सरकारने 3 ऑक्टोबर हा जो दिवस आहे हा मराठी अभिजात भाषा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे। ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे, वरील सर्व। प्रश्न क्रमांक 4 आहे, खालील पर्यायांपैकी कर्मणी प्रयोगाचे वाक्य आपल्याला ओळखायचं आहे। यामध्ये 4 वाक्य दिले आहेत, मी तुम्हाला वाक्य सांगतो आणि त्याचं स्पष्टीकरण देखील घेतो। तर वाक्य पहा, लोकांनी शाबासकी दिली, लोकांनी नेत्याला निवडून दिले, लोक मतदान करतात आणि लोक प्रवास करतात। तर यापैकी आपल्याला कर्मणी प्रयोगाचं वाक्य ओळखायचं आहे आणि या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 1, तर लोकांनी शाबासकी दिली हे जे वाक्य आहे हे कर्मणी प्रयोगाचं आहे। तर ते कसं आहे पहा, सर्वात पहिल्यांदा की कर्मणी प्रयोग म्हणजे काय,
तर ज्या वाक्यातील क्रियापद हे कर्माच्या लिंग वचना पुरुषाप्रमाणे बदलते ते कर्मणी प्रयोगाचं वाक्य असतं. आणि कर्मणी प्रयोगामध्ये कर्म आपली हुकूमत चालवत असतो, म्हणजे तो महत्त्वाचा असतो. या प्रयोगात कर्त्याला नेहमीच प्रत्यय आलेला असतो. कर्मणी प्रयोगात कर्म असावेच लागते, म्हणून याचे सकर्मक आणि अकर्मक असे उपप्रकार पडत नाहीत. या वाक्यामध्ये लोकांनी हा काय आहे, कर्ता आहे, शाबासकी आहे कर्म, आणि दिली हे जे आहे हे क्रियापद आहे. आणि यामध्ये पहा ऑप्शन क्रमांक 2 जे आहे ते भाव्य प्रयोग आहे आणि ऑप्शन 3 आणि 4 जे आहे ते कर्तरी प्रयोगाची उदाहरणं आहेत. या ठिकाणी उत्तर काय होणार आहे आपलं, पर्याय क्रमांक 1. प्रश्न 5वा आहे, खालीलपैकी कोण सध्याच्या मेघालय राज्यातील आदिवासी स्वातंत्र्य सैनिक आहेत. हा देखील प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. पहा मित्रांनो, तलाठी भरती 2023 मध्ये जशाच तसा हा प्रश्न विचारण्यात आला होता. सध्याचं मेघालय राज्यातील आदिवासी स्वातंत्र्य सैनिक कोण आहेत, तर ते आहेत पहा तिरोत सिंग. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या ठिकाणी उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 6वा आहे, जनसंमर्द या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोण आहे. आपल्याला TCS मध्ये खूप वेळा विचारलेला आहेत. पहा शब्द आणि त्या शब्दांचे अर्थ असे बरेच वेळा विचारण्यात आलेले आहेत. त्यापैकीच हा एक शब्द आहे पहा जनसंमर्द. तर या शब्दाचा अर्थ काय होतो. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, तर जनसागर म्हणजेच काय तर जनसंमर्द. यामध्ये काही महत्त्वाचे अजून शब्द घेतलेले आहेत आणि त्यांचे अर्थ पहा. तर जनसंपर्क म्हणजे काय आहे, लोकांशी असलेला संपर्क. यानंतर जनाधार, जनाधार म्हणजे लोकांचा किंवा जनतेचा आधार. यानंतर जनमत म्हणजे काय, तर लोकांचं किंवा जनतेचं मत असणं किंवा त्यांचा विचार असणं. आणि या ठिकाणी उत्तर काय होईल आपलं, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 7वा आहे, एप्रिल 2023 मध्ये नथुला येथे हिमसल्लखन घडले. या दुर्घटना कोणत्या राज्यामध्ये घडली आहे. या ठिकाणी पहा नथुला खिंड यावरती आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. पहा तर नथुला या ठिकाणी हिमसल्लखन घडले आणि ही जी दुर्घटना आहे ही कोणत्या राज्यात घडली होती. तर हे जे राज्य आहे हे आहे पहा ऑप्शन क्रमांक 2, तर सिक्कीम या राज्यामध्ये घडलेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 8वा आहे, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी शहरी लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या राज्यात नोंदली गेली आहे. जेवढे काही प्रश्न आपल्याला विचारण्यात आले आहेत पहा जनगणनेवरती, ते सर्व प्रश्न आपल्याला 2011 वरतीच विचारण्यात आलेले आहेत. कारण 11 नंतर जी 2021 ला होणार होती जनगणना ती अद्यापही झालेली नाही. त्यामुळे सर्व प्रश्न हे 2011 वरचे असणार आहेत. तर सर्वात कमी शहरी लोकसंख्या असलेलं राज्य कोणतं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 3, तर हिमाचल प्रदेश किंवा HP हिमाचल प्रदेश हे जे आहे हे 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी शहरी लोकसंख्या असलेलं राज्य ठरलं होतं. आणि यामध्ये सर्वाधिक शहरी लोकसंख्या असलेलं जे राज्य आहे ते आहे पहा दिल्ली. सर्वाधिक लोकसंख्या असलेलं राज्य होतं उत्तर प्रदेश. सर्वात कमी लोकसंख्या असलेलं राज्य होतं पहा सिक्कीम. आणि सर्वात जास्त क्षेत्रफळ असणारं राज्य राजस्थान आणि सर्वात कमी क्षेत्रफळ असलेलं राज्य हे गोवा आहे. या ठिकाणी आपण एकाच प्रश्नामध्ये जवळपास 6 ते 7 प्रश्न जे आहेत त्यांची उत्तरं पाहिलेली आहेत. म्हणजे या ठिकाणी उत्तर काय होणार आहे आपलं पर्याय क्रमांक 3 हिमाचल प्रदेश. प्रश्न क्रमांक 9 आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने पहिली भारत महिला परिषद सुरू केली होती व भारतीय महिला परिषदेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्षपद देखील त्यांनी भूषवले होते. या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो, तर सर्वात सोपा प्रश्न आहे पर्याय क्रमांक 3, तर रमाबाई रानडे या ज्या आहेत यांनी भारतीय महिला परिषदेच्या पहिल्या अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे. सोबतच यांच्याविषयी काही महत्त्वाचे पॉइंट्स पहा. तर भारतीय महिला परिषदेच्या पहिल्या अध्यक्ष म्हणून रमाबाई रानडे यांची निवड झाली होती. ताराबाई शिंदे यांनी 1882 साली स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला आणि स्त्रियांवर होणारा जो काही अन्याय आहे तर तो अन्याय जगाला दाखवून दिला. मादाम भिकाजी कामा यांनी जर्मनीतील स्टुटगार्ट या ठिकाणी तारे व चंद्र असलेला पहिला भारतीय ध्वज फडकवला होता. आणि फातिमा बीबी या पहिल्या महिला अशा आहेत की ज्या सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून कार्यरत होत्या. आणि या प्रश्नाचं उत्तर काय होणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक 3 रमाबाई रानडे. प्रश्न क्रमांक 10 आहे, ट्विटर कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले होते. जे ट्विटर आहे तर ट्विटरवरती प्रश्न आपल्याला 2023 मध्ये विचारण्यात आला होता. पण यानंतर थोडासा चेंजेस झालेला आहे. तर ट्विटर हे जे आहे ट्विटर सुरू झालेलं आहे पहा 2006 या वर्षी. आणि ट्विटरची सुरुवात जी आहे 21 मार्च 2006. याचे संस्थापक कोण कोण होते, जॅक डॉर्सी, नो ग्लास, बिजस्टोन आणि इवन विल्यम हे जे आहेत हे ट्विटरचे संस्थापक होते. पण ट्विटर हे जे आहे हे 2022 साली विकलं गेलं. तर ते कोणाला विकलं गेलं, नवीन मालक आहे त्याचे एलॉन मस्क.
त्यांनी कधी घेतलं? 7 ऑक्टोबर 2022 पासून ट्विटरचं जे आहे हे त्यांच्या मालकीचं झालं आहे आणि ट्विटरचं नाव बदलून त्यांनी फक्त एक्स असं ठेवलेलं आहे. एक्स हे जे आहे हे ट्विटरचं सध्याचं नाव आहे आणि मालक कोण आहे? तर इलॉन मस्क आहेत. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे, लोकशाहीर विठ्ठल उमाप यांच्या आत्मचरित्राचे नाव आपल्याला विचारलेलं आहे. मित्रांनो, हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे पहा. आणि जेवढे काही असे मोठमोठे लोक आहेत किंवा व्यक्तिमत्व आहेत तर ते आणि त्यांचं आत्मचरित्र यावरती आपल्याला प्रश्न हे हमेशा विचारण्यात आलेले आहेत. तर लोकशाहीर विठ्ठल उमाप यांच्या आत्मचरित्राचं नाव काय आहे? तर ते आहे ऑप्शन क्रमांक 2 फू-बाई फू. लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होणार आहे. यामध्ये लेखक आणि त्यांचे आत्मचरित्र पहा. लोकशाहीर विठ्ठल उमाप यांचं कोणतं आहे? तर फू-बाई फू. अच्युत बर्वे जे आहे तर यांचं काय आहे? झोका. आणि बहिणाबाई चौधरी यांचं आत्मचरित्र आहे पहा, अरे संसार संसार. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, एप्रिल 2023 मध्ये आसाममध्ये महिला सुरक्षतेशी संबंधित भोरोक्सो मोबाईल ॲप लॉन्च केले गेले. हे ॲप कोणाच्या हस्ते लॉन्च करण्यात आलेलं आहे? हा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे पहा आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने. आणि हा जशाच तसा आपल्याला TCS ने विचारला होता करंट अफेअर्समध्ये. तर एप्रिल 2023 मध्ये आसाम या राज्यामध्ये महिलांची सुरक्षतेच्या संबंधित एक ॲप्लिकेशन लॉन्च केलं होतं भोरोक्सो. तर हे कोणाच्या हस्ते झालं होतं? हे झालं होतं पर्याय क्रमांक 2 तर भारताच्या ज्या राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं होतं या ॲप्लिकेशनचं, ज्याचं नाव आहे पहा भोरोक्सो. आणि गुवाहाटी हायकोर्टामध्ये हे ॲप्लिकेशन जे आहे ते अनावर करण्यात आलं होतं आणि गुवाहाटी न्यायालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त या ॲपचं लॉन्च केलं होतं. ऑप्शन 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारतातील पहिले नाईट सफारी पार्क विकसित करण्यात येणार आहे? भारतातील पहिलं आहे, लक्षात ठेवायचं, भारतातील पहिलं जे आहे हे नाईट सफारी पार्क आहे ते कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे? ते उभारण्यात येणार आहे पर्याय क्रमांक 4 तर लखनौ या ठिकाणी ते उभारण्यात येत आहे. लखनौ काय आहे? तर उत्तर प्रदेश राज्याची राजधानी आहे लखनौ आणि लखनौमध्ये पहिले नाईट सफारी पार्क जे आहे हे तयार केलं जात आहे. जगातील अशा प्रकारची ही 5वी सफारी ठरणार आहे. कुकरेल नाईट सफारी पार्क आणि वन्यजीव एक केंद्र हे 90 एकर यामध्ये तयार करण्यात येत आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, देशभक्ती या शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे. मित्रांनो, TCS मध्ये जे काही महत्त्वाचे 7 ते 8 टॉपिक आहेत मराठीमधील तर त्यावरच आपल्याला प्रश्न हे रिपीट विचारण्यात आलेले आहेत. त्यामध्ये हा एक शब्द आहे पहा समास. तर समासावरती आपल्याला खूप सारे प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये देशभक्ती या शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे. आणि या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 4 तर षष्टी तत्पुरुष समास आहे देशभक्ती. यामध्ये पहा तत्पुरुष समासाची विविध प्रकार पडतात, त्यापैकी एक विभक्ती तत्पुरुष समास आहे. ज्या तत्पुरुष समासामध्ये कोणत्या तरी विभक्तीचा अर्थ किंवा बोध होणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून पदे जोडली जातात त्यांना विभक्ती तत्पुरुष असं म्हणतात. आणि दिलेला जो प्रश्न आहे त्याच्यातील जो सामासिक शब्द आहे तो षष्टी तत्पुरुष समासाचं उदाहरण असणार आहे. यामध्ये अजून काही आपण महत्त्वाचे षष्टी तत्पुरुष समासाचे उदाहरणं घेतले आहेत पहा. गावदेवी म्हणजे गावची देवी, जन्मकोड जन्माची खोड आणि देशभक्ती देशाची भक्ती. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे, भारतातील उन्हाळी मान्सूनच्या प्रवाहाची दिशा यापैकी कोणती आहे? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला वनरक्षक भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता. भारतातील उन्हाळी मान्सूनच्या प्रवाहाची दिशा जी आहे ती कोणती आहे? आणि हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे पहा भारताच्या भौगोलिक दृष्ट्या. तर उन्हाळी मान्सूनच्या प्रवाहाची जी दिशा असते तर ती नैऋत्येकडून ईशान्येकडे असते. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यामध्ये महत्त्वाचे पॉइंट्स पहा. तर भारतामध्ये उन्हाळी मान्सून दिशा जी आहे ही नैऋत्येकडून ईशान्येकडे असते आणि भारतात सर्वात जास्त पाऊस हा नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून पडतो. भारतात परतीचा पाऊस हा ईशान्येकडून नैऋत्येकडे असतो तर महाराष्ट्रात परतीचा पाऊस विदर्भामध्ये जास्त प्रमाणात असतो. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, डिसेंबर 2024 मध्ये तुरुंगवासासाठी शिक्षा झालेले
रॉड्रिगो रॅटो हे कोणत्या संस्थेचे माजी प्रमुख होते? मित्रांनो लक्षात ठेवायचे, डिसेंबर 2024 यामध्ये तुरुंगवासाची शिक्षा झालेली आहेत पहा रॉड्रिगो रॅटो. तर हे खालीलपैकी कोणत्या संस्थेचे माजी प्रमुख होते? आणि हे जे होते हे IMFचे होते, म्हणजेच काय तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी जे आहे तर याचे माजी प्रमुख होते रॉड्रिगो रॅटो आणि त्यांना 2024 मध्ये तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे, गोपाळकृष्ण गोखले यांनी 1905 साली खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली होती? या ठिकाणी 2 प्रश्न तयार होतात. पहिला प्रश्न आहे, या ठिकाणी आपण उत्तर पाहूया. तर उत्तर काय असणार आहे या प्रश्नाचं? उत्तर आहे भारत सेवक समाज. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी उत्तर होईल. पण आपल्याला यावरती प्रश्न कसे विचारले जातात, तर भारत सेवक समाज या संस्थेची स्थापना कोणी केली? तर ती केली आहे पहा गोपाळकृष्ण गोखले यांनी. या ठिकाणी दुसरा प्रश्न काय विचारला जाईल की ती कधी केली आहे? तर 1905 या वर्षी केलेली आहे. कोणत्या ठिकाणी केली आहे याचा देखील आपल्याला प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेला आहे आणि कोणत्या ठिकाणी केली याचं उत्तर आपण कमेंट करून मला द्यायचं आहे. तर लक्षात ठेवायचे, 1905 साली गोपाळ गणेश गोखले यांनी भारत सेवक समाज या संस्थेची स्थापना केली आणि 1902 साली मुंबई कायदे मंडळाचे ते सदस्य देखील होते. 1912 ते 1915 या 3-4 वर्षाच्या काळामध्ये भारतीय लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणून सुद्धा ते कार्यरत होते. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे, संकटाचे निवारण करणारा या समूहदर्शक शब्दासाठी खालीलपैकी कोणता शब्द योग्य असेल? पहा, संकटाचे निवारण करणारा आपण त्याला म्हणतो ऑप्शन क्रमांक 1 तर विघ्नहर्ता. विघ्न म्हणजे काय? तर विघ्न या शब्दाला समानार्थी शब्द आहे पहा विघ्न. विघ्न म्हणजे काय? तर एखादं संकट, म्हणजे संकटाचं निवारण करणारा तो असतो विघ्नहर्ता. आणि या ठिकाणी महत्त्वाचे काही आपण समूहदर्शक शब्द घेतलेले आहेत पहा. विघ्नहर्ता म्हणजे संकटाचं निवारण करणारा. कर्तव्य दक्ष म्हणजे काय? आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी दक्ष असणारा. मदतनीस काय आहे? एखादे कार्य करताना मदत करणारा जो व्यक्ती असतो त्याला म्हटलं जातं मदतनीस. आणि शेवटचा जो आहे तो आहे पहा विनाशक. विनाशक म्हणजे काय? तर एखाद्या गोष्टीचा किंवा वस्तूचा नाश करणारा असतो विनाशक. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे, पुढील वाक्यात गाळलेल्या जागी सर्वात योग्य शब्द आपल्याला भरायचा आहे. तर पहा, रिकामी जागा काय आहे? पक्ष्यांचा थवा जमिनीवरून आकाशात डॅश. तर या ठिकाणी कोणता योग्य शब्द असणार आहे? या ठिकाणी शब्द काय येईल? पर्याय क्रमांक 3 तर झेपावला. म्हणजे वाक्य काय होईल आपलं? पक्ष्यांचा थवा जमिनीवरून आकाशात झेपावला. आणि हे जे काही बाकीचे पर्याय आहेत तर हे अर्थाच्या दृष्टीने चुकीचे बसतात. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, नागांचे स्वराज्य स्थापन करण्यासाठी किंवा करण्याच्या उद्देशाने 1927च्या हेरका चळवळीत सामील झालेली महिला स्वातंत्र्य सैनिक खालीलपैकी कोण होती? कधीच्या? तर 1927च्या हेरका चळवळीमध्ये सामील झालेली महिला स्वातंत्र्य सैनिक कोण होती? तर त्या होत्या पहा ऑप्शन क्रमांक 4 राणी गायदिन्ल्यू. ह्या ज्या आहेत हे आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यांच्याविषयी आपण काही महत्त्वाच्या नोट्स पाहूया. तर भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात सक्रिय सहभाग, तसेच त्यांना नागालँडची राणी लक्ष्मीबाई म्हणून ओळखलं जातं. तर राणी ही जी पदवी आहे त्यांना जवाहरलाल नेहरू यांनी दिली होती. तसेच 13व्या वर्षी हेरका आंदोलनामध्ये त्या सहभागी झाल्या होत्या आणि आजीवन कारावासाची शिक्षा देखील झाली होती. 1937 साली जवाहरलाल नेहरू यांनी शिलाँग या तुरुंगात जाऊन राणीला भेटले होते आणि त्यांना सुटकेचं आश्वासन त्यांनी दिलं होतं. आणि त्यांची सुटका 1946 साली झाली आणि 17 फेब्रुवारी 1993 साली त्यांचं निधन झालं. पर्याय क्रमांक 4 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते पहा महत्त्वाचे 20 प्रश्न. हे प्रश्न आपल्याला जशाच तसे तलाठी भरती 2023 ला TCS पॅटर्ननुसार विचारण्यात आले होते. त्यातील आपण जेवढे होईल तेवढे GKचे प्रश्न आणि मराठी व्याकरणाचे प्रश्न कव्हर केलेले आहेत. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मला कमेंट थ्रू नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये तुम्हाला मी उपलब्ध करून देत आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलवरती प्रत्येक व्हिडिओची पोस्ट अपलोड केलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.